नमस्कार। आज मी ना पायनॅपल फ्लेवरच्या केकची रेसिपी शेअर करणार आहे। पण या केकची ना एकदम वेगळी रेसिपी आहे। विदाउट बेकिंग हा केक आहे, कारण हा केक मी बनवला आहे ब्रेड पासून। जर कुणाला न सांगता हा केक सर्व केला ना तर समजणार पण नाही की हा ब्रेड पासून बनवला आहे। इतका जास्त टेस्टी बनतो, अगदी मार्केट मधून केक आणतो ना तसाच बनतो। रेसिपी नक्की ट्राय करा। तर मी इथे 8 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत। 2च लेयरचा केक बनवत आहे म्हणून 8 स्लाइस घेतलेले आहेत। जर 3 लेयरचा मोठा केक बनवायचा असेल तर 12 स्लाइस घ्यावे लागतील। आणि हे जे ब्रेडचे स्लाइस आहेत त्याच्या एजेस मी कट करून घेतलेले आहेत। आणि इथे घेतलेले आहे थंड पाणी। आणि ज्या वाटीमध्ये क्रीम व्हिप करायची होती ना ती वाटी पण मी फ्रीज मध्ये ठेवली होती, म्हणजे ती पण वाटी छान थंड होईल आणि आपली क्रीम छानपैकी व्हिप होईल। तर मी अंदाजाने अर्धा कप व्हिपिंग क्रीम घेतलेले आहे। जितके आपण ब्रेड घेतलेले आहे तेवढ्यासाठी अर्धा कप व्हिपिंग क्रीम पुरते। तर आता आपल्याला ही क्रीम व्हिप करायची आहे। तर सुरुवातीला लो स्पीड वरती क्रीम व्हिप करायची आणि क्रीम आपली थोडी फ्लफी दिसायला लागली की हाय स्पीड वरती व्हिप करायची। तर हे बघा आपली क्रीम व्हिप झालेली आहे। छान असे स्टिप पिक्स आलेले आहेत। स्टिप पिक्स आलेत म्हणजे क्रीम आपली व्हिप झालेली आहे। तर चला तर मग पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूयात। तर इथे मी केकचा बोर्ड घेतलेला आहे। जर तुमच्याकडे अशा प्रकारचा बोर्ड नसेल तर अशी प्लेट पण घेऊ शकता। बस प्लेट वरती उलट्या साइडने केक बनवायचा। आता आपल्याला हे 4 ब्रेडचे स्लाइस ठेवायचे आणि केकचा बोर्ड छोटा होता म्हणून मी छोटेच ब्रेड घेतले होते। आता ब्रेड एकदम फिका असतो, म्हणजे बिलकुल पण गोड नसतो। तर ब्रेड आपला गोड होण्यासाठी किंवा केक आतून गोड लागण्यासाठी ब्रेड वरती शुगर सिरप टाकायचे। शुगर सिरप बनवण्यासाठी 4 मोठे चमचे पाणी घ्यायचं, त्यामध्ये 4 मोठे चमचे साखर टाकायची। साखर विरघळली की आपलं शुगर सिरप तयार आहे। तर एका ब्रेडच्या स्लाइस साठी 1 छोटा चमचा शुगर सिरप टाकायचं आहे। तर व्यवस्थित शुगर सिरप टाकल्यावरती आपल्याला ही क्रीम पाइपिंग बॅग मध्ये भरून घ्यायची आणि बस अशा प्रकारे स्प्रेड करायची। क्रीम अशा प्रकारे स्प्रेड केली की कुठे कमी किंवा जास्त लागत नाही। पूर्ण केक वरती एकदम एकसारखी क्रीम स्प्रेड होते। आपला केकची क्रीम स्पॅच्युलाने स्प्रेड करायला गेली की केकचा बोर्ड इकडे तिकडे व्हायला लागतो। तर बोर्ड्स खाली ना एक कपडा टाकायचा आहे, म्हणजे केकचा बोर्ड त्यावरती व्यवस्थित राहतो, म्हणजे हलत नाही। त्यानंतर मी पायनॅपल क्रश टाकलेला आहे 1 मोठा चमचा भरून, ते पण छान असं स्प्रेड करून घ्यायचं। आणि त्यानंतर परत 4 ब्रेडचे स्लाइस ठेवायचे। स्लाइस ठेवली की परत 4 ब्रेड साठी 4 छोटे चमचे शुगर सिरप टाकायचे आणि क्रीम परत एकदा अशी स्प्रेड करून घ्यायची। आता क्रीम स्प्रेड करून केकला छान क्रम कोट करायचंय आणि केक सेट होण्यासाठी अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवायचंय। तर बघा मी केक अर्धा तास फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी ठेवला होता। आता परत एकदा क्रीम अशी अप्लाय करून घ्यायची आणि छान आपला केकला आयसिंग करून घ्यायची आहे। हा केक घरीच खाण्यासाठी बनवत आहे म्हणून क्रीम मी थोडी कमी वापरली आहे। तुम्हाला हवा असेल तर थोडी जास्त वापरली तरी चालेल। आता एकदम व्यवस्थित आयसिंग करून झाली की एकदा स्क्रॅपरने फिनिशिंग करून घ्यायची, म्हणजे केक छान दिसतो। आता इथे एकदम व्यवस्थित असं आयसिंग झालेलं आहे आणि जी राहिलेली थोडी व्हिपिंग क्रीम आहे त्यामध्ये 4-5 ड्रॉप मी रेड कलरचे टाकलेले आहेत, ते मिक्स करून घ्यायचे आहे। हे बघा एकदम थंड पाण्यामध्ये किंवा बर्फामध्ये क्रीम नाही ठेवली तर क्रीम पातळ होते। तर क्रीम तुम्ही फ्रीज मध्ये ठेवली तरी चालेल। रेड कलरची क्रीम तयार आहे। जो मोदकवाला साचा असतो ना तो घेऊन मी पाइपिंग बॅग मध्ये क्रीम भरलेले आहे। असे छोटे छोटे मोदक बनवायचे। हे बनवायला सोपे पण असतात आणि याने केक पण खूप छान दिसतो। आता परत मी बस 1च चमचा व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे, त्यात ग्रीन कलर टाकून मिक्स केलाय आणि बस पाइपिंग बॅग मध्ये भरून बिना नोझलचे पण लीफ बघा किती छान असे बनतात। जर तुमच्याकडे लीफ बनवायचं नोझल असेल तर ठीक आहे, पण नसेल तर ना पाइपिंग बॅगला उलटा च्या शेप मध्ये कट करायचे आणि असे छोटे छोटे छान छान लीफ बनवायचे। आपली रेड कलरची क्रीम अजून थोडी राहिली होती म्हणून मी खाली पण स्टार नोझलने छोटे छोटे फ्लावर्स बनवलेले आहेत। आणि हा आपला ब्रेड पासून बनवलेला केक तयार आहे। बोर्ड थोडा छोटा होता म्हणून मी छोटेच ब्रेडचे स्लाइस घेतले होते। तर बघा लास्टला मी थोडे गोल्डन बॉल्स पण टाकलेले आहेत आणि हा आपला केक तयार आहे। बघा ब्रेड पासून बनवलेला आहे पण किती सॉफ्ट आणि ज्युसी बनलेला आहे। रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।